नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता राकेशला सगळं काही घडलेला प्रकार घरातला कळतो. अंजली आणि आजी त्याला सगळं काही सांगतात. राकेश म्हणतो की पण मला ना हे योग्य वाटत नाही आहे. अर्णवने या इतक्याशा गोष्टीवरून ईश्वरीवर इतकं चिडायला नको होतं. तेव्हा मग लगेचच अंजली म्हणते की हो ना, ईश्वरीलाही तसं वाईटच वाटलं असेल की नाही माहीत नाही, पण तसं अर्णव आपल्या आईच्या बाबतीत खूप हळवा आहे ना हे समजते ती. मग त्यानंतर अर्णवला विचारतच तो म्हणतो की बरं अर्णवचं ठीक आहे, परंतु ईश्वरीजी त्यांचं काय झालं? त्यांना या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलं असेल ना? अर्णव हा अचानक तिच्यावर चिडला, त्यामुळे तिला वाईटच वाटलं असेल, दुखावल्या गेली असतील बिचाऱ्या. तेव्हा मग अंजली म्हणते की म्हणजे हां, दुखावली गेली असं नाही म्हणता येणार, पण तिला थोडं तरी वाईट वाटलंच असेल. पण कसं आहे ना, ईश्वरी समजूतदार आहे. किती काही झालं तरीही ती इतक्या गोष्टी मनाला लावून घेणार नाही. ती अर्णवला अगदी समजून घेते. आणि त्याबरोबर आजी म्हणते की हो ना, खरंच ईश्वरी खूप समजूतदार मुलगी आहे आणि तिचं वय लहान आहे, परंतु ती वयापेक्षा जास्त समजूतदार आहे असं वाटतं मला. आणि ईश्वरीचं म्हणायला गेलं तर तिचं कौतुक करावं ना, तेवढं कमी आहे. खूप खूप गुणी आहे मुलगी. कितीही काही कोणी बोललं तरीही पणाला फारसं लावून घेत नाही. आणि मग अंजली म्हणते की हो ना आजी, आपल्याला आपल्या घरासाठी अगदी कशी सून हवी होती, तर आपलं घर बांधून ठेवणारी तशीच सून अगदी आली आहे ना आपल्या घरी. म्हणजे ईश्वरीच्या रूपाने तशीच मुलगी आपल्याला मिळाली. तेव्हा मग लगेचच इथे अंजली ही ईश्वरी आणि आजी देखील ईश्वरीचंच कौतुक करत असते. आणि रागाच्या भरातच इथे अर्णव त्यांचं बोलणं ऐकत असतो. आणि मनातच राकेश म्हणतो की काय म्हणजे ना, ईश्वरीची तारीफ करून करून थकत नाही त्या. आता ही माझी बायको पण ईश्वरी फॅन क्लबची मेंबर झालेली दिसते. नंतर अर्णव बाहेरून बघत म्हणतो की काय सांगू आता या दोघींनाही मी, की ईश्वरीने तुमचा विश्वासघात केला आहे. जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुमचीही काय हालत होईल मलाही विचार करत नाही. नंतर मग अर्णव रूममध्ये आलेला असतो आणि तो सगळे काही फोटोज म्हणजे ते विंटर कलेक्शनचे फोटोज बघत असतो आणि त्याला आठवतं आजी सांगितलेलं की या वर्षात मला आजी म्हणून प्रमोशन हवं आहे बरं का. आणि आकाशने पण सांगितलेलं असतं की दादा, यावर्षी मला तू काका नक्की बनव. त्याच गोष्टीचा तो विचार करतो आणि चिडचिड करत असतो. तेवढ्यात मामा येतो आणि म्हणतो की काय रे अर्णव, काय झालं? कसला विचार करतोयस इतका? तो म्हणतो की नाही नथिंग, कामाचाच. मग मामा म्हणतो की हे बघ, तू माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला कळतं की तुझं काहीतरी बिनसलं आहे म्हणून. तेव्हा मग लगेच तू म्हणतो की अरे मामा, तसं काहीच नाही आहे, तू बोल ना काय झालं? तेव्हा मग मामा म्हणतो की हे बघ, मला कळतं आहे की तुझ्या मनात काहीतरी राग आहे ते, पण ना ईश्वरीच्या बाबतीत इतका राग करू नको. बिचारी निरागस आहे. तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे. तिने काहीही केलेलं नाही, त्यामुळे उगीचच तू तिच्यावर असा चिडू नको, समजलं? आणि तिने हे काही मुद्दाम नसेल केलं रे, आपण चांगलंच ओळखतो ना तिला, ती असं काहीच मुद्दाम करणार नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं मामा, ते जाऊ दे, तू सांग की काय काम होतं? त्यावर मामा सांगतो की अरे तसं काही नाही, या फाईल्स ठेवल्या होत्या ना, त्या बघितल्यास का इतकंच विचारायला आलो. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं ठीक आहे, या बघून घे. आणि तुला इतकंच सांगेन की ईश्वरीच्या बाबतीत जास्त चिडून राहू नकोस, तिला माफ करून टाक, इतकं जास्त चिडण्याची गरज नाही. आणि एकतर ती निरागस आहे, जास्त वेळ जर असाच राहिलास तर ती दुखावली जाईल, त्यासाठी मी तुला सांगतोय, असं म्हणून मामा तिथून निघून जातो. आता अंजली लहानपणीचे सगळे जे तिची खेळणी असतात तिची आणि अर्णवची हे सगळे बघत असते आणि ते पाहून ती खूप खुश होत असते आणि म्हणते की किती क्यूट आहे ना हे सगळं. आणि एक वॉकमन तिला सापडतो आणि तो वॉकमन ती प्ले करते. त्यामध्ये अर्णवचा लहानपणीचा आवाज असतो आणि तो ट्विंकल ट्विंकल ही पोएम बोलत असतो. तेवढ्यातच ईश्वरी तिथे दरवाजात येते आणि अंजलीच्याकडे बघत असते. तेव्हा मग अंजली ही म्हणते की अगं ईश्वरी, काय झालं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, जरा तुमच्याशी बोलायचं होतं, पण ठीक आहे राहू देतं, तुम्ही कामात दिसताय. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं असं काही नाही आहे, ये बस आतमध्ये. मग तुम्ही हे काय करताय असं ईश्वरी विचारते. तेव्हा अंजली तिला सांगते की अगं काही नाही गं, वेळ जात नव्हता ना, म्हणून हे बघ लहानपणीच्या आमच्या सगळ्या अशा खेळणी गोष्टी काढून ठेवल्यात बघ ना, किती छान आहे ना हे सगळं. अजूनही असं जपून ठेवलं होतं आणि खूप गोड वाटतं हे सगळं. त्या लहानपणीच्या आठवणी आठवायला, ते सगळं अनुभवायला किती छान वाटतं. तेव्हा मग आता अंजली हे सगळं सांगत असताना खूप इमोशनल पण झालेली असते. ईश्वरी म्हणते की ताई, अर्णव सरांचा राग काही केल्या जातच नाही आहे. मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ते माझ्याशी बोलत नाही आहेत. म्हणजे मी किती बोलण्याचा प्रयत्न केला, तरी ते ऐकूनच घेत नाही आहेत माझं. तेव्हा मग अंजली म्हणते की अच्छा, असं आहे तर ठीक आहे.
मी तुला एक गोष्ट सांगते ईश्वरी, काय ना चिंटू चिडला ना, की त्याच्या बाबतीत काय करायचं हे मी तुला सांगते. बघ, सुरुवातीला तर त्याच्याशी तू आता बोलायला जातेस, तो तुझं ऐकत नाही. ठीक आहे. पण जर तो बोलत नाही ना, तर आपण त्याच्या जर मागे-मागे जाऊन बोललो ना, तर तो जास्त चिडतो आणि त्यामुळे त्याला स्वतःचा वेळ द्यायचा. आणि हा घे वॉकमन, हा लहानपणीची आठवण आहे. तिकडे तुझ्या इथे ठेवलास ना तू, की नक्की तुला आवडेल, म्हणजेच त्याला आवडेल बघ. आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल आणि तो खुश होईल आणि तेवढा राग त्याचा कमी होईल. त्यामुळे हा वॉकमन घे आणि हा तिथे ठेव. आता ईश्वरीला मात्र एक काहीतरी गोष्ट समजलेली असते. आता तीच करण्यासाठी ती म्हणते, की "चला ताई, मी निघते" आणि ती तिथून निघून पुढचा विचार करू लागते. आता सुप्रियाला सगळं काही आठवत असतं सारखं-सारखं, की अर्णव अर्णव तिच्याशी कसा वागला ते आणि तो माझ्या आईचं आयुष्य तुमच्यामुळे उद्ध्वस्त झालं असं सगळं काही सुप्रियाला बोललेलं असतं. त्यामुळे सुप्रियाला ते आठवून-आठवून सारखा त्रास होत असतो. त्यावर बाबा हे सगळं बघत असतात आणि त्यांनाही कळत असतं की सुप्रियाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. ती म्हणते की काय करू, मला खरंच काही कळत नाही हो. म्हणजे मी अर्णवला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्याने माझं अजिबात ऐकून घेतलं नाही. मी त्याला सगळं सांगितलं जे काही घडलं होतं ते, पण त्या गोष्टीवर त्याचा विश्वासच नाही आहे. तो म्हणतो की या सगळ्याचे मला पुरावे आणून दाखवा आणि त्याशिवाय मी यावर विश्वास ठेवणार नाही असं म्हणाला मला. आणि त्याचमुळे ईश्वरीचा संसार, तिच्या संसाराला काही प्रॉब्लेम व्हायला नको ना, असं वाटतं मला. मला खूप त्रास होतोय. म्हणजे ईश्वरीच्या संसारामुळे हे सगळं चुकीच्या पद्धतीने घडलं जातंय असं वाटतंय मला. तेव्हा मी काय करू? कसा पुरावा आणू त्यांच्यासमोर? मला कळत नाहीये. अर्णव ऐकून घ्यायलाच तयार नाही. ईश्वरीशी पण ते बोलत नाहीये आणि पोर आपली एकटी पडल्यासारखी झाली हो. काय करायचं? किती कुठून पुरावे आणायचे? ते सगळं मी केलं. त्यात माझी काहीही चूक नव्हती. हे तरी मी अर्णवला सांगितलं. सगळी गोष्ट घडलेलीही सांगितली. पण तरीही विश्वास बसत नाही त्यांचा. काय करायचं मी? आता कुठून आणायचा इतक्या वर्षांनी मी ह्याचा पुरावा? असा ती विचार करत असते. त्यावेळेला मग ती त्या विचारातच गुंतलेली असताना संजयच्या डोक्यात काहीतरी सुरू असतं. तो काहीतरी विचार करत असतो. तेवढ्यातच ते सांगतात, की समोर समोर खुणावतात आणि म्हणतात, की "समोरचा ड्रॉवर उघड." आता ती म्हणते, की "अच्छा, ड्रॉवरमध्ये काय ते पाहिजे का?" तेव्हा ती ड्रॉवर उघडायला जाते. ते खुणावतात, की "तो नाही, बाजूचा." मग ती बाजूचा ड्रॉवर उघडते आणि त्यामध्ये काय असतं असं ती शोधत असते. त्यावेळेला तो तिला खून करून दाखवतो, की बाराखडी. मग ती विचारते, की "अच्छा, तुम्हाला बाराखडी हवी आहे का?" त्याबरोबर मग तो म्हणतो, की "हो, बरोबर, बाराखडीच हवी आहे." मग त्याच वेळेला आता सुप्रिया ती बाराखडीचं जे काही ईश्वरीने लिहून ठेवलेलं असतं ते घेऊन येते आणि बाबांना आठवतं की जर आपल्याला बोलायचं आहे तर बाराखडीमधून बोलायचं आहे हे येशूने शिकवलेलं होतं. त्यामुळे मग त्याच पद्धतीने ते काहीतरी सांगण्याचा हिला प्रयत्न करणार. मग ती म्हणते की अच्छा, तुम्ही याच्यातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणार आहात का या बाराखडीमधून? ते सगळं आता त्यांना आठवतं. नंतर मग आता ते तिला खुणावतात, की आपण बाराखडीमधून बोलूया. मग हे सगळं होत असताना ती ज्या ज्या प्रकारे बाबा खुणावून दाखवत आहेत शब्दांकडे अ, श असं करून शला काना, शला मात्रा, शो, क असं सगळं काही लिहून काढत असते. आणि मग बाबा जर ती गोष्ट योग्य असेल तर त्याला डोळे अगदी उघडझाप करून त्याला संमती देतात. असं सगळं त्यांचं सुरू असतं. आणि असं लिहित असतानाच ती म्हणत असते, की मग हे सगळं शब्द तयार झाला अशोक. आता पुढचा शब्द काय? तर पुढचा शब्द ते कसे सांगत असतात, हे सगळं ती एका पेजवरतीच लिहून काढत असते. मग ती म्हणत असते, की "अच्छा, मग पुढे तुम्ही मला हे सगळं सांगितलंत. आता पुढे काय?" तर ती पुढचेही शब्द तो सांगतोय तशा प्रकारे बाराखडीमधून लिहून घेत असते. तर इथे आता मामीला हे सगळं वल्लरीला सगळं राकेश विचारत असतो, की "नक्की काय झालंय हो मामी? म्हणजे ना मला कळतच नाहीये. तुम्ही अशी काय जादू केली आहे?" तेव्हा ती म्हणते, की "बघा तर मी काय केलंय त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये इतके वाद झाले आहेत, की तो अर्णव हा ईश्वरीशी बोलायलाच तयार नाहीये." तेव्हा मग त्यावर तो म्हणतो, की "तेच तर मी म्हणतोय ना, मामी अशी काय जादू केली तुम्ही, की त्या दोघांमध्ये इतकी ठिणगी पडली?" त्यावर मग मामी म्हणते, की "हे बघा, काय असतं ना जावई बापू, की आपण आग कशी लावली हे कोणालाही सांगत नसतो. म्हणजे आपण काय करतो, कशाप्रकारे गोष्टी करतो, या सगळ्या गोष्टी आपली ट्रिक कोणालाही सांगायची नसते. हे तर तुम्हाला माहीत असेलच." तेव्हा मग तो हसतो आणि म्हणतो, की "हो, हो, ते तर तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्ही अगदी काम मस्त केलं." मग त्यावर सुप्रिया म्हणते, की "मग आता आणखी काहीतरी मोठं केलं पाहिजे." त्यावर तो म्हणतो, की "एक गोष्ट नक्की, ते म्हणजे की आता त्यांची ही भांडणं जी आहेत ती त्यांच्या
खोलीपुरतीच मर्यादित होती, बरोबर. आता ही यांची जी भांडणं आहेत ती अशी चव्हाट्यावर आली पाहिजे असं वाटतंय मला आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांची भांडणं जेव्हा अशी समोर सगळ्यांच्या येणार, तेव्हा जाऊन काहीतरी मजा येईल असं वाटतं मला. त्यावर लगेचच ती म्हणते, की "काय बोलला तो जावई बापू? खरंच एकदम मस्त. म्हणजे तुमच्या वकिली डोक्यांमधून काय काय कल्पना निघतील ना, याचा काही अंदाज लावता येणार नाही बाई." त्यावर आता तो मनातच हसत असतो आणि म्हणतो, की "मूर्ख बाई आहे." मग नंतर तो तो म्हणतो, की "बरं, आता तुम्ही पुढचं प्लॅनिंग करायचं, की काय करता येईल ते. मी सगळ्या गोष्टी बाकीच्या करेन, बाकी तुम्ही फक्त प्लॅनिंग करा." तेव्हा मग आता ती म्हणते, की "दॅट इज दॅट. बघा, आत्ता मजा यायला लागली. आता खरं कळेल, की या अर्णवला त्या ईश्वरी ही त्याच्याबरोबर कशी वागते आणि मग पूर्ण वाट लागून जाईल." त्यावर आता लगेचच राकेश म्हणत असतो, की "मी याच गोष्टीची तर वाट बघत होतो. कधी एकदा त्यांच्यात भांडणं होतात आणि माझी इंदोरी जिलेबी माझ्याजवळ येते, हेच हवं आहे मला." तेव्हा आता ईश्वरी ही रूममध्ये डोकावून बघत असते आणि अर्णवचं लक्ष जातंय का त्या टेप रेकॉर्डरकडे हे बघत असते. नंतर ती म्हणते, की "या लवकर अर्णव सर." मग आता तितक्यातच तो आलेला असतो आणि तो आल्यानंतर त्याचं लक्ष हे टेबलवर जातं आणि समोर टेबलवरती तो टेप रेकॉर्डर ठेवलेला असतो. आता तो टेप रेकॉर्डर पाहत असताना अर्णवला वेगळंच काही वाटत असतं आणि त्याच्या गालावर हलकीशी एक स्माईल येते. ईश्वरी म्हणते, की फायनली अर्णव सरांनी तो रेकॉर्डर पाहिला. आता हे पाहून तरी त्यांचा राग गेला पाहिजे. आता ईश्वरीला आठवतं, की तिने तो रेकॉर्डर घेतल्यानंतर त्यामध्ये हे गाणं वाजत असतं. म्हणजेच तो स्वतः बोललेला असतो, "आय एम अर्णव रमाकांत राजशिर्के. आय एम गोइंग टू सिंग अ पोएम." मग तो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ही कविता बोलतो आणि पुढे सगळं शांत. ती म्हणते, की "अच्छा, हे तर शांत आहे. मग इथे या जागी मी स्वतःचा काहीतरी व्हॉईस भरू शकते," असं ती सांगत असते. नंतर मग ती म्हणते, की "आयडिया. आता यातच मी स्वतःचा व्हॉईस टाकणार. म्हणजे कसं आहे ना, अर्णव सरांना माझं बोलणं ऐकू जाईल." तेव्हा मग ती कविता आज होईपर्यंत अर्णवच्या चेहऱ्यावरती मात्र हसू असतं. परंतु जेव्हा ती जी पोएम असते ती बंद झाल्यानंतर जेव्हा ईश्वरीचा आवाज येतो तेव्हा त्याला राग येतो, की "अर्णव सर प्लीज माझं ऐकून घ्या. राग करू नका. डोक्यातला राग बाजूला ठेवून प्लीज माझं ऐका." हे सगळी वाक्य आता तो ऐकतो आणि त्याला राग येतो. तो बेडवर वॉकमन फेकून देतो आणि मग रागाने तिथून ते निघतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, की "सर असं प्लीज करू नका. तुमची लहानपणीची आठवण आहे ती. तुम्ही एखाद्या रागासाठी तुमची ही इतकी मौल्यवान लहानपणीची आठवण का बरं टाकून देताय?" तो ऐकायलाच तयार नसतो आणि तिथून निघून जातो पुन्हा. मग आता आई म्हणते, की "तुम्हाला हे लिहायचं आहे का?" की अशोक आणि पुढे येतं सातबाई. मग सुप्रिया त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, की "तुम्ही असंच म्हणताय का?" की अशोक सातबाई. मग आता हे सगळं होत असताना ती म्हणते, की "अशोक सातबाई हे कोण आहेत? इंदोरमधले आहेत का?" तर बाबा डोळ्यांची उघडझाप करतात आणि नंतर याच माणसाला भेटायचंय असं ते खुणावतात. मग आई म्हणते, की "पण याला भेटणार तरी कसं? हा कुठे असतो?" तेव्हा मग बाबा इंदोर असं खुणावतात. तेव्हा ती म्हणते, की "पण हे आहेत कोण? यांना भेटून नक्की काय होणार आहे?" त्यावेळेला बाबा हे तिला खुणावतात आणि पुढचा शब्द तिला सांगतात, की नक्की हा माणूस कोण आहे. आणि तेवढ्यातच मग ती तो शब्द लिहून काढते आणि म्हणते, की "पत्रकार?" आणि तेव्हा बाबा हो असं म्हणतात. नंतर इथे क्लाउड किचनचा जो काही सर्व्हर इश्यू असतो, तो सॉल्व्ह झालेला असतो आणि त्याचबरोबर तो आकाश म्हणतो, की "हा बघ नम्रता, हा इश्यू तर तुझा सॉल्व्ह झाला. पण आणखी एक गोष्ट म्हणजे मी एक ऑप्शन ॲड केला आहे, की तू आता कॅश ऑन डिलिव्हरी पण घेऊ शकतेस क्लाउड किचनमधून." आणि मग तो निघत असताना ती म्हणते, की "थांबा ना, निघताय तर आई-बाबांना भेटूनच जा." आणि इथे आता त्या पत्रकार म्हणून नाव त्याचं आलेलं असतं आणि त्याचा पत्ता, त्याचा ॲड्रेस कुठून मिळेल हे सगळं ती विचारत असताना बाबा तिकडे समोरच पेटी दाखवतात. त्या पेटीमध्ये त्याचं कार्ड आहे असं तिच्या लक्षात येतं. त्यामुळे ती म्हणते, की "ठीक आहे, चालेल. ती पेटी काढू का मी?" म्हणूनच ती आता जी सूटकेस असते ती काढण्यासाठी म्हणून ती पुढे जाते आणि परंतु ती काढत असताना तिच्या हातापर्यंत ती सुटकेस पोहोचत नसते म्हणून ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच नमू येते आणि म्हणते, की "आई, काय करतेस तू?" तेव्हा मग ती म्हणते, की "काही नाही, बोल ना, काय झालं?" त्याचबरोबर ती म्हणते, की "आई, अगं मी तुला सांगायला आले होते. तुला काही मदत हवी आहे का?" पण तेवढ्यातच सुप्रिया तिला काहीच बोलत नाही. अर्णव रागारागाने गाडीत बसून निघून जातो. ईश्वरी म्हणते, की "सर प्लीज थांबा. प्लीज माझं ऐकून घ्या. मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते प्लीज समजून घ्या." पण अर्णव ऐकत नसतो.
तो ती टेप रेकॉर्डर ही स्वतःच्या गाडीमध्ये ठेवून देतो आणि ती पुन्हा घेऊन आल्यावर ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझं ऐकून तरी घ्या, पण तो काही ऐकायला तयार नसतो. आता गाडीमध्ये टेप सुरू होते रेकॉर्डर की अर्णव सर, तुम्हाला माझा राग येणं साहजिक आहे, पण प्लीज थोडा वेळ राग बाजूला ठेवून माझं काय म्हणणं आहे ते तरी निदान ऐकून घ्या ना. मी काय म्हणते तुम्हाला, मला माहिती आहे हे सगळं ना तुम्ही मला दोषी मानताय, पण मला खरंच यातलं काहीही माहीत नव्हतं. तुम्हाला असं वाटतं की मी तुम्हाला जानबुजके काही सांगितलं नाही, पण खरंच असं नाही आहे. मलाही तुम्हाला समजण्याच्या 2 दिवस आधी समजलं आणि जेव्हा मला हे कळलं तेव्हाही मलाही तितकीच तकलीफ झाली. मलाही त्रास होत होता. तुमच्यापासून हे सगळं लपवल्यामुळे मला तितकाच त्रास होत होता. अर्णव सर, तुम्ही माझ्यावर चिडताय ठीक आहे, परंतु एक गोष्ट नक्की, की तुम्ही माझ्यावर कितीही रागवलात ना, तरीही हे संकट आपल्या नात्यावर आलं आहे आणि मी तुमची साथ कधीही सोडणार नाही. हे सगळं जरी घडलं असलं ना, तरीही मी साथ नाही सोडणार तुमची. आपलं नातं हे इतकं तकलादू नाही की ते या एका गोष्टीमुळे तुटलं जाईल. म्हणूनच मला तुमची साथ द्यायची आहे सर. हे सगळं जे काही घडलं आहे ना, या सगळ्या गोष्टी प्लीज समजून घ्या. थोडा वेळ राग बाजूला करा आणि समजा माझी आणि माझ्या आईची खरंच यामध्ये काही चूक नाही आहे सर, असं ती आता त्यामध्ये बोलत असते आणि अर्णवच्याबद्दल साथ कधीही सोडणार नाही हे सगळं बोलत असते. आता अर्णव गाडी थांबवतो आणि गाडीच्या बाहेर तो वॉकमन घेऊन उतरतो. तेव्हा ईश्वरी आता धावत धावत एका आशेने अर्णवजवळ येते. कारण तिच्या लक्षात येतं की अर्णवने ते सगळं ऐकलं असणार आहे आणि त्याला थोडा वेळ का होईना परंतु स्वतःच्या चुकीबद्दल काहीतरी वाटलं असेल. मग अर्णव येतो आणि ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर, ऐकलत ना तुम्ही हे सगळं? प्लीज माझं ऐका. मी तुम्हाला सांगते की प्लीज असं करू नका. मला खरंच या बाबतीत अगोदर माहीत नव्हतं, म्हणूनच तुम्ही हे असं करू नका. तुम्ही हे ऐकलत ना सर, मला सांगा ना, असं आता ती त्याला विचारत असते. त्याच वेळेला अर्णव हा तिला म्हणतो की 1 मिनिट, हे ऐकलंय याचा अर्थ असा नाही आहे की मी तुला माफ केलं आहे, समजलं? ईश्वरी म्हणते की सर प्लीज समजून घ्या, जे काही घडलं ना त्यामध्ये खरंच आईचा किंवा माझा काहीही दोष नाही. अर्णव सर, ही गोष्ट ही तुमची आहे. तेव्हा मग अर्णव हा ते घेतो आणि वॉकमन रागाने बाहेर फेकून देतो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर असं प्लीज करू नका. अहो, हे वॉकमन म्हणजे तुमची लहानपणीची आठवण आहे ना, मग या रागापायी तुमच्या या आठवणीला तुम्ही का तोडताय? प्लीज ऐकून घ्या सर. पण तरीही तो ऐकत नाही. तो तिथून निघूनच जातो. आता ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं. अर्णव निघून जातो, काहीच बोलत नाही आणि तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न पण आता करू नको आणि या आठवणी समोर आणू नको, असं बोलून तो निघून जातो. ईश्वरीला मात्र आणखीन वाईट वाटतं की अर्णव हा तिच्याशी अजिबात आता काहीही गोष्टही बोलायला तयार नाही. इथे मामी आणि राकेश मात्र पुढे सगळ्या गोष्टींची सुरुवात करत असतात. मग मामी म्हणते की आता हा जर प्लॅन आपण केला तर मात्र दोघांच्याही संसाराची पुन्हा वाट लागेल, पुन्हा ठिणगी पडेल. असं काहीतरी आता केलं पाहिजे. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की हो, तसंच करूया. आता हे जे काही आहे ना, हे वाद बाहेर आणण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायलाच हव्यात, हो की नाही? त्यावर मग राकेश म्हणतो की बरोबर, अगदी व्यवस्थित मामी. आणि मामी ही म्हणते की माझा उत्साह खूप आहे, मी काही करू शकते. त्याचबरोबर मामा खुश होतो आणि राकेश खुश होऊन म्हणतो की वा, असा उत्साह पाहिजे. आणि बाहेर आल्याबरोबर त्याला ईश्वरी दिसते आणि म्हणतो की छी, हे काय आहे ईश्वरीजी? म्हणजे माझ्या लक्षात आलं की तो अर्णव तुम्हाला एका फोटोवरनं किती बोलला. खरंच म्हणजे मला कळतच नाही आहे, एका फोटोवरून कोणी कोणाला इतकं बोलतं का? खरंच मला ना हे सगळं खूप विचित्र वाटतं. अर्णव ना खूप विचित्र वागतोय तुझ्याशी. तेव्हा मग ती म्हणते की तू मला काही सल्ला देण्याची गरज नाही आणि आमच्या या मॅटरमध्ये तुला काहीच बोलण्याची गरज नाही. त्यामुळे तू बाजूलाच राहा, समजलं? तेव्हा तो म्हणतो की अगं हो, मी बाजूलाच होतो. परंतु काय ना, मला हे सगळं कळलं आहे, माझ्या भावळट बायकोकडून सगळं समजलं आहे जे काही घडलं आहे ते. त्यामुळे ना अर्णव तुझ्याशी असा वागतो, तर तुला खरंच आधाराची गरज असेल, तर तुला आधार हवा असेल ना, तर तू नक्की माझ्याजवळ येऊ शकते. काहीही प्रॉब्लेम नाही, समजलं? तसंही मी तुला आधार द्यायला पूर्णपणे तयार आहे. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की 1 मिनिट, मला काहीच करायचं नाही आहे. म्हणजे तुझ्या आधाराची ना तर मला काहीच गरज नाही आहे. आमच्या नात्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. आता तो आजी असं म्हणून आवाज देत असते आणि आजी ही हे सगळं मुद्दामच ईश्वरी करते आणि निघून जाते. आणि तो म्हणतो की ईश्वरी, तुला ना हे सगळं करतेस ते ठीक आहे, परंतु तुझ्यामध्ये आता खूप जास्त हिंमत आली असं वाटतंय मला. काही झालं तरीही ईश्वरी, तुझं आणि अर्णवचं नातं हे तुटून राहणार म्हणजे राहणारच, असं म्हणून तो आता मनातल्या मनातच खुश होत असतो. त्यानंतर मग आता
ईश्वरी ही रूममध्ये येते आणि जो टेप रेकॉर्डर असतो तो आता जोडण्याचा ती प्रयत्न करत असते, कारण की अर्णवने तो तोडलेला असतो. ईश्वरी मनातच बोलते की अर्णव सर, तुम्ही हे तोडलं ते ठीक आहे, परंतु तुमच्या या अशा आठवणी तुम्ही रागाच्या भरात नाही तोडू शकत. तुम्ही हे सगळं करण्यासाठी किती मेहनत घेत आहात आणि त्यासाठी तुम्हाला मी हे करू देणार नाही. तुमच्या आईची आठवण अशी मी पुसू देणार नाही. मी या घरात हे घर जोडण्यासाठी आले आणि हे जोडणार आणि तुमची साथ देणार, असं ती ठरवते. तर पुढच्या भागामध्ये ईश्वरीला अंजली विचारते की मला सांग, तू हा मॅप आहे ना, डोळे बंद कर आणि या इथे नकाशावर कुठेही तुला आवडेल तिथे बोट ठेव, पण डोळे बंद पाहिजेत. त्यावर मग आता ईश्वरी तिथे बोट ठेवत दुबई असं बघते. तेव्हा अंजली म्हणते की चला, फायनली मग ठरलं. ईश्वरी व अर्णव दोघंजणही ना फिरण्यासाठी आणि हनीमूनला दुबईला जाणार आहेत, ठरलं तर मग. तेव्हा ईश्वरी हे सगळं सांगायला अर्णवला जाते. आजी आणि ताई यांनी आपल्या फिरण्यासाठी प्लॅनिंग केलं. तेव्हा तो म्हणतो की जस्ट स्टे अवे, माझ्याशी बोलायचं नाही, मी तुला सांगितलेलं कळत नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर ऐकून तर घ्या, त्या काय म्हणत होत्या ते. परंतु तो ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणतो की जस्ट स्टे अवे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, असं म्हणून तो जोरातच तिला बाजूला करून टाकतो. आणि या सगळ्याचा त्रास आता ईश्वरीला होत असतो. नेमकं आता ईश्वरीला तो ढकलतो आणि बिचारीच्या हाताला लागतं आणि त्यावेळेला आता अर्णव हा बघायला लागतो. त्याला वाटतं की खरंच ईश्वरीच्या हाताला काय झालं. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.